मसाजोगची पोटनिवडणूक संपली. विजयाची माळ स्वरूपानंद देशमुखांच्या गळ्यात पडली. पण अजूनही प्रश्न लावले, या निवडणुकीत आरोप आणि प्रत्यारोप लावलेले प्रश्न जनतेच्या समोर जसेला तसे आहेत. आणि दोन्ही जण आपल्या आपल्या पद्धतीने आपले आपले प्रश्न उचलतायत. दोन्ही जण आपल्या आपल्या पद्धतीने जे काही जनतेसमोर प्रश्न मांडून ठेवले होते त्याचे उत्तर एकमेकाकडून मागतायत. खऱ्या अर्थानं हे उत्तर सुटले पाहिजेत. कारण की ज्या पद्धतीने दोघांनीही या संदर्भात कैफियत मांडली होती किंवा ज्या पद्धतीने जनतेसमोर प्रश्न मांडून ज्या पद्धतीचे उत्तर मागितली होती, खऱ्या अर्थाने ते उत्तर आता जनतेला देणं गरजेचं आहे. जसं स्वरूपानंद देशमुख यांच्यावर आरोप लावला जातोय की त्यांनी ज्या पद्धतीने CRS फंडचा जो 58 लक्ष रुपयाचा विषय मांडला होता आणि 58 लाख रुपयाची जी काही भूमिका आणि कशा पद्धतीनं या 58 लाख रुपये धनंजय देशमुख यांनी आपल्या खात्यावर वळवले किंवा आपल्या स्वतःच्या निधी कार्यकर्त्याच्या माध्यमातून हा पैसा वापरला, याची जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी धनंजय देशमुख आग्रही आहेत. तर दुसरीकडं ज्या पद्धतीनं धनंजय देशमुख यांनी 29 तारखेला स्वरूपानंद देशमुख यांच्या संदर्भात अश्विनी देशमुख आणि धनंजय देशमुख हे येऊन भूमिका मांडणार होते. आता ही भूमिका नेमकी काय होती आणि जनतेसमोर ही भूमिका नेमकी कशामुळे होती? कारण की त्यांनी सांगितलं होतं की या निवडणुकीत कशा पद्धतीने भूमिका मांडून कशा पद्धतीने प्रयोग करण्यात आले याचे पूर्ण सारासारानं पूर्ण उत्तर मी 29 तारखेला देईल. आता स्वरूपानंद देशमुखांचा सीआरएस फंडाचा 58 लक्ष रुपयाचा विषय आणि दुसरीकडं स्वरूपानंद देशमुखांच्या संदर्भातून धनंजय देशमुख काय काय मांडणार होते हे हा दुसरा प्रश्न. आता या दोन प्रश्नाच्या भूमिकेत आता ही मसाजोगची जी काही जनता आहे ती अडकलेली आहे. कारण की या दोन्ही प्रश्न एकमेकाच्या समोर जर मोकळे झाले तर खऱ्या अर्थानं जनतेलाही कळून चुकेल की कोण किती पाण्यात आहे. आता बरेचशा मीडियानी ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेचं विवरण केलं आणि काही वर्तमानपत्रांनीही सांगितलं की हा विषय जो आहे, हा जो पराजय आहे तो अश्विनी देशमुखांचा नाहीये, संतोष देशमुखांचा नाहीये, तर हा धनंजय देशमुखांच्या स्वतःच्या जी वृत्ती त्यांनी जोपासली त्याचा हा पराभव आहे. तर स्वरूपानंद देशमुख यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीपासून ही भूमिका मांडली होती की आम्हाला राजकारण नको, आम्हाला राजकारणाच्या संदर्भाच्या पलीकडे जाऊन विकासात्मक भूमिका घेणं गरजेचं आहे आणि गावाच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं 13 वर्षाचा जो हिशोब स्वरूपानंद देशमुख हे वारंवार या निवडणुकीत मागत होते. कारण की संतोष देशमुखांचे नेमके स्वप्न तरी काय आहेत? ज्या पद्धतीनं तांड्या वस्त्यांवर आजही त्यांच्या सलगी वस्त्या ज्या आहेत 2 वस्त्या त्यांच्यापर्यंत आजही पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटलेला नाहीये. गावातल्या गायगोठ्यांचा प्रश्न मिटलेला नाही, गावातल्या घरकुलांचा प्रश्न मिटलेला नाहीये. तर दुसरीकडे फक्त धनंजय देशमुख ज्या पद्धतीनं आपली स्वतःची परिस्थिती दाखवण्यासाठी मोठमोठे समारंभ असतील, लग्न समारंभ असतील, यामध्ये ज्या पद्धतीचा वेळ सामाजिक परिस्थितीत घालवतायत, पण गावाची जी नाव जोडलेली आहे, गावाचा जो प्रश्न आहे, गावाची जी विषय आहेत त्यावर मात्र यांचं दुर्लक्ष आहे. आणि नेमकं हेच घडलं. ज्या पद्धतीनं त्यांना अतिविश्वास नडला होता की या संदर्भातून मसाजोगकर काहीही झालं तर ज्या पद्धतीने लढ्यात उभा टाकले त्या पद्धतीने या निवडणुकीत सुद्धा आम्हाला पाठिंबा देतील आणि कशाही परिस्थितीत आम्हाला या सरपंच पदापासून किंवा संतोष देशमुखांचे जे स्वप्न राहिलेले स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी गाव 100% मदत करेल. पण गावाने मदतही केली ना. अश्विनी देशमुखांना जे काही मतदान पडलं, हा या मतदानामध्ये ज्या पद्धतीनं 92 मताचाच फरक आहे. म्हणजे या संदर्भातून गाव तुमच्याकडे झुकलेलं होतं, पण त्या गावामध्ये असे 92 लोकांसोबत जी काही भूमिका 92 लोकांना प्लस ते 8 नोटाचं म्हणजे एकूण 100 लोकांची जी भूमिका तुमच्या सोबत नाहीये, त्याचं नेमकं कारण काय? कारण की तसं बघितलं तर 2000च्या जवळपास असलेलं मतदान आणि 2000 जर 100चा आकडा कमी केला तर ते आकडा 1900 वर येतो. मग या 1900 लोकांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतल्या आणि त्यात सगळ्यात जास्त या आतापर्यंतच्या कार्यकालामध्ये किंवा आतापर्यंत मसाजोगच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सर्वात अधिक मतदान
या निवडणुकीला झालं. त्यासोबतच तुमच्या मामी असलेल्या संजीवनी देशमुख यांनी स्पष्टपणे जी आव्हानं तुमच्या समोर ठेवली, ज्या पद्धतीनं या सगळ्या सामाजिक लढ्यामध्ये, सामाजिक भूमिकेमध्ये, संतोष देशमुखांच्या न्यायाच्या लढ्यामध्ये संजीवनी देशमुख ज्या पद्धतीने खांद्याला खांदा लावून या सामाजिक भूमिकेत उतरल्या होत्या, पण नेमकं संजीवनी देशमुखांचा या या निवडणुकीमध्ये किंवा या वर्ष दीड वर्षाच्या कार्यकालामध्ये अशा काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्या मनाला लागल्या की त्यांना स्वरूपानंद देशमुखांना साथ द्यावी अशी वाटली. असे अनेक प्रश्न, अनेक भूमिका, अनेक गुत्थे या निवडणुकीने निर्माण केलेत. निवडणूक पूर्ण झाली, स्वरूपानंद देशमुख यांना 92 मताने विजयही मिळाला. आता पुढच्या कार्यकालाची सुरुवात सुद्धा झाली, परंतु ही जनतेसमोर जी अनुत्तरित प्रश्न आहेत, जे प्रश्न जनतेच्या समोर सुटायला हवीत. आता धनंजय देशमुख प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये किंवा ज्या पद्धतीच्या भूमिका मीडिया समोर मांडतायत आणि ते स्पष्ट बोलतायत की आता निवडणूक झाली, माझ्या मनात कसल्याही पद्धतीचा काही विषय राहिलेला नाहीये. पण नेमकं ते CRS फंडाच्या संदर्भात जे काही आरोप लावलेले त्या आरोपाला घेऊन मी जगू शकत नाही. त्या संदर्भात त्यांनी आवाजा या कंपनीचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे किंवा आवाजा कंपनीमधले जी हे CRS फंडच्या संदर्भातून जे लोक काम करतायत त्यांना समोर बोलून कागदपत्री किंवा ज्या काही भूमिका आहेत, कारण की आता या कागदपत्रीचा खेळ वेगवेगळा आहे. कारण की त्यावेळेस जर ग्रामपंचायतीने जर एखाद्या विशिष्ट कामासाठी, एका विशिष्ट उद्दिष्टासाठी जी CRS फंडाची मागणी केली असेल, त्या फंडाला गावात वापरण्यासाठी एक विनंती केली असेल, कारण की हा फंड काय सहजासहजी मिळत नाही. इन्कम टॅक्सच्या माध्यमातून हा फंड रिलीज होतो, अनेक प्रोसेस पूर्ण करून, आणि हे सगळे 31 मार्चच्या अगोदर हे पैसे युटिलायझेशन करून त्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट हे इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये किंवा त्या लवादाच्या त्या संबंधित विभागामध्ये जमा करावं लागतं. कारण की हा विषय इतका सोपा नाही. पण ते CRS फंडचा जो मुद्दा आता खऱ्या अर्थानं या राजकारणाच्या पटलावर गरमतोय. या पद्धतीने भूमिका मांडली जाते, या पद्धतीने याला हवा दिली जाते. नेमकं याच्यात दडलं काय या संदर्भात आता स्वरूपानंद देशमुख यांनी सरळ जे काही त्यांच्याकडे हातात आहे, कारण की त्यावेळेसही खूप काही गोष्टी स्वरूपानंद देशमुख आपल्या कंठात दाटून होते. अनेक प्रश्न, अनेक उत्तरं, जी या प्रश्न खऱ्या अर्थानं पटलावर येणं गरजेचं होतं. पण ते गावाच्या भूमिकेसाठी आणि ज्या राजकारणाच्या या गोष्टीमध्ये गाव मलिन होऊ नये म्हणून त्यांचा स्वर दाटत होता. अनेकदा बोलता बोलता काही प्रश्न बाहेर पडण्याचीही शक्यता वाटत होती, परंतु ते पडू दिले नाहीत. तो तेवढा संयम आणि तेवढा तो विषय मात्र या CRS फंडाच्या संदर्भात, CRC फंडाच्या संदर्भातून जी काही भूमिका आहे, आणि आता आरोप लावलेत तर त्याचं उत्तरही हवंय, आणि या उत्तराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेचा विश्वास व्हावा. कारण की या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलाय तो महाराष्ट्र. कारण की आज महाराष्ट्राने पाहिलंय की मसाजोगच्या ग्रामपंचायतीने भावना सोडून विकासाच्या गोष्टीवर आपलं मतदान केलंय, विकासावर आपलं सरपंच निवडलाय. आता या विकासाच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने सरपंच निवडला असेल, तर सरपंचांनी जे काही भूमिका मांडलेल्या असतील त्या सरपंचांनीच त्याचं उत्तरित करावं. आणि खऱ्या अर्थानं आता धनंजय देशमुखांवर खूप मोठी जबाबदारी. तुम्ही अश्विनी ताईंना घेऊन 29 तारखेला ज्या काही खुलासे करणार होतात, ज्या काही भूमिका मांडणार होतात, जे प्रश्न तुम्ही जनतेच्या समोर निरुत्तरित करून जनतेला स्वाभिमानी ही भूमिका मांडली होती, तेही प्रश्न आता पटलावर येणं गरजेचं आहे. कारण की नाहीतर हे फक्त हवेचे बुडबुडे आणि इलेक्शन मध्ये केलेले स्टंट हेच म्हणून संबोधले जाणार. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या भूमिकेत आजही निवडणुका लढल्या जातात किंवा या निवडणुकीच्या कुटील डावामध्ये फक्त असतो तो फुगा, त्या फुग्याच्या स्वरूपातून ही निवडणूक पाहिली जाईल. आणि जर ह्या संदर्भातून जर ह्या तथ्य नसतील किंवा ह्याच्यातली हे नसेल, तर आधीच वर्तमानपत्रांनी खूप काही लिहून ठेवलंय. ज्या लिहिलेल्या उत्तरांची ती प्रत्येक उत्तराची मीमांसा करणं, प्रश्नाची मीमांसा करणं आज तुम्हाला नैतिक कर्तव्यावर येऊन पडलंय. कारण की गावासाठी गाव फक्त एकाच नसतं, गाव हे सगळ्यांचं मिळून होत असतं. आणि या सगळ्या गावकऱ्यांच्या विश्वासावरच लोकप्रतिनिधी निवडले जातात. आणि ज्या पद्धतीचे बालंट तुमच्यावर आणून ठेवलेत आणि ज्या पद्धतीची भूमिका समाज पटलावर आज तुमची उत्तरदायित्व आहे,
ते उत्तरदायित्व तुम्ही पूर्ण करून सामाजिक पटलावर हा विषय संपवला पाहिजे. दोघांनाही आता या गोष्टीचं भान राहून सामाजिक परिस्थिती ही परत स्थिर होण्यासाठी हे प्रश्न, हे उत्तर ग्रामपंचायतीच्या जनतेसमोर किंवा मसाजोगच्या जनतेसमोर किंवा महाराष्ट्रासमोर मांडणं गरजेचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमची काय भूमिका आहे ते 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.